ही बघा, हे बघा राजचे पाय दिसतात का तुम्हाला? अडकला, राज दलदल मध्ये अडकलाय. हॅलो मित्रांनो, कशा आहात? तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनलला. लाईक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गावाला स्वागत कर. गावाला स्वागत कर. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे शिवांग होळकर. तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो ज्या गावचा युनिक पॉइंट म्हणजे आमची नदी ती दाखवीन. तर यस, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते दाखवणार आहे. आणि पण मित्रांनो, नदी दाखवण्यासाठी ना आपल्याला एका माणसाची गरज पडेल आणि तो माणूस आपल्याबरोबर आहे. तर मी त्याला बोलवतो, कमॉन. तर हाय मित्रांनो, कशा? यस, तर मित्रांनो हा आहे राज चव्हाण. आणि काय झालंय, नदीकडे जाण्याचा रस्ता ना ऍक्च्युली आता समजत नाही, खूप गवत वाढलंय. तर हा आहे आपला गावचा माणूस राज चव्हाण आणि हा आपल्याला तुम्हाला आणि मला नदीकडे घेऊन जाणार आहे. तर राज थँक्यू. मला आधीच बोलून घेतो, नंतर विसरलो तर राग बी घ्यायचा ह्याला. तर चल मग राज जाऊया. ओके, तर चला मंडळी. हा ओके, चल खाली. मी येते, खालीच येतोय. हा ओके, तर मग वळूया आपण नदीकडे. जाऊया नदीकडे, चला. ओके, तर चला मग नदीकडे जाऊ आपण. मित्रांनो, हे आहे राजचं घर, हे तुम्हाला येताना दाखवीन मी. तर ही आहेत कुत्री बन. ओके, तुम्ही बघू शकता इथून आपल्या नदीकडे जाण्याचा रस्ता चालू होतो. हे बघा गवत, हे बघा तुम्ही समोर बघू शकता. समोर बघूनच भीती वाटते. यांना तर सवय आहे, गावच्या लोकांना सवय आहे. आपल्या मुंबईकरांना जरा भीती वाटतेच. चल पुढे. तर राज लीड करतोय आणि मी त्याला फॉलो करतोय. पातळीत ना, पातळीत आहे, पातळी बघायचं पुढे. तुम्ही बघू शकता किती झाडे वगैरे वाढले. आता जिथे जातोय ना आम्ही, तिथे मला आठवत नाही मी लास्ट कधी गेलो तो. 10-12 वर्ष झाले असतील त्या जागी मी गेलो लास्ट. नदीवर शूटिंग करायला. बघू शकता मित्रांनो, हा इथलं दाखव कसा रस्ता आहे. आणि हा बघा, अजून 2 मेंबर जोडले आहेत. ही राजची माणसं आहेत, राजची गँग. झेड सिक्युरिटी राजला, ब्लॅक कमांडो. आज तुझे ब्लॅक कमांडो मला काय करणार नाही ना? ओके, तर मी पण सुरक्षित आहे, राज पण सुरक्षित आहे. राज तर ऑलवेज. हे बघा, तर माझ्याबद्दल ती गँगच पुढे चाललेली आहे. चालताना व्हिडिओ काढणं भारी पडतंय. हे बघा कशी दगडी आहेत. आणि माती पण थोडी स्लिपरी झाली, पाय टाकताना हळू टाकावा लागतोय. दगडावर तर शेवाळ आलेत, पडलो तर नक्कीच काय ना काहीतरी फुटेलच माझं. ते मी हळू चालतोय. राज बाबा हळू रे, मी पण आहे. मी चुकलो, तुम्हाला शोधायला लागेल तुम्हाला.
आणि मित्रांनो आपण आता जिथे जातोय ना त्याला आम्ही पाताळीत बोलतो, पाताळीत. हे बघा आमचे ब्लॅक कमांडो आमच्या मागून पुढून कंटिन्यू चालू आहे त्यांचं येणं जाणं. पुन्हा आम्हाला सिक्युरिटी देत आहेत. पण असं वाटत नाही का ऍडव्हेंचर चालू आहे आमचं. येस, जे पाहिजे तो मिळालं मित्रांनो. हा बघा एक स्मॉल व्हेरी स्मॉल असा धबधबा, लाईट व्हर्जन धबधब्याचा. चला पुढे. जेवढं खाली उतरतोय ना तेवढंच वरती भारी पडणार आहे चढायला. लहानपणी आमच्या 2 फेऱ्या व्हायच्या इकडे आंघोळीसाठी, सकाळ संध्याकाळ. आणि आता एकदाच जाणं भारी पडतंय. हे बघा हो, थोडा दिलासा मिळाल्यासारखं वाटतोय. हे बघा पूर्ण बघू शकता प्लेन जागा. आय होप मित्रांनो तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करताय. हलका नदीचा नजारा दिसला असेल. हो येस, तर तुम्ही बघू शकता फायनली त्या ठिकाणी माझा पाय दोन्ही गेलेले आहे. एक मिनिट ना, आमच्या गावची नदी ही बघा. हे बघा राजचे पाय दिसतात का तुम्हाला? अडकला, राज दलदल मध्ये अडकलाय. राज तू स्वतः निघशील की मी तुला मदत करू? ओके वा, राजचे हात दे. राजचे पाय सुंदर होऊन निघालेत बघा. त्याला मी तर हात दिलाय, निघतोय काय? अरे यार पाय अडकलाय याचा. म्हणून राज तुला मी आधीच थँक्यू बोलून घेतलंय, नंतर तुला राग नको यायला. हो का? कसं वाटतंय तुला? इथे बघ पाय निघालेला आहे. इथे बघ कसं वाटतंय. हो का? आता राईट पाय निघाला तर लेफ्ट पाय अडकला. फायनली अजून पण नाही फायनली. ओके फायनली राजचे पाय निघालेत. राज परत एकदा थँक्यू. 2 वेळा थँक्यू बोललोय. आता मी जातोय. मित्रांनो बघू शकता नदीचा. हो आय होप तुम्हाला नदीच्या फ्लोचा आवाज येत असेल. इकडे मगर आहे, मी दाखवतो मगर. तर मित्रांनो इथं आहे मगर. तुम्हाला मगर दिसत आहे. हे कर, झूम कर. मित्रांनो तुम्ही बघू शकता. ही मगर आहे. सर्वात ह्या अख्ख्या ही नदीची सर्वात मोठी मगर म्हणजे ही मगर आहे. एकच मगर आहे. दिसते काय? तर मगर तुम्हाला दिसत असेल, ती झोपलेली आहे. आय होप मित्रांनो राज जी तुम्हाला मगर दाखवतोय ती दिसत असेल. निसर्ग ह्यो माझं कोकण गाव. शिरगाव धरणातून सुरुवात करणारी ही नदी 18 ते 19 किलोमीटरचं अंतर पार करून जवळजवळ 30-40 वाड्याची तहान भागवत आमच्या गावी येऊन पोचते. ही नदी आमच्या गावाला जणू काय वरदानच लाभलंय. वर्षाचे 12 महिने आमच्या वाढल्या तरी पाणी टंचाई या समस्या कधी सामना करावा लागत नाही. पुढे ही नदी बर्ले नाका म्हणजेच मुंबई गोवा महामार्गाला जोडणारा अति महत्त्वाचा असा उड्डाणपूल असणारा भाग बर्ले नाका, त्या दिशेने पुढे आपला मार्ग काढत काढत वाशिष्ठी नदीमध्ये समाविष्ट होते. ही नदी जितकी दिसायला सुंदर वाटत असली तरी जेव्हा ती तिचा रौद्ररूप धारण करते तेव्हा
जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर आता शहरामध्ये पूर स्थिती निर्माण झालेली होती. पुराच्या पाण्यानं खेड शहर कसं दिसतंय त्याची ही ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य आपण पाहताय. खेड शहरातील पुराचं पाणी हे ओसरलेलं आहे, पण चारही बाजूंना जगबुडी नदीच्या पाण्यानं वेढलेल्या खेड शहराच्या पुराची ही ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य आपण पाहताय. चहू बाजूला पाणीच पाणी आपण या ठिकाणी पाहताय. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. खेड शहराला अक्षरशः पाण्यानं वेढा घातलेला आहे. जगबुडी नदीनं धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली होती. पाऊस जरी थांबलेला असला तरी पाणी अजून ओसरलेलं नाही, त्याच्यामुळे जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे. जगबुडी नदीच्या पाण्याचा खेडमधल्या शहराला हा पूर्णपणे वेढा बसल्याचं पाहायला मिळत आहे. ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जास्त पुढे जाता येत नाहीये. मित्रांनो इकडे दलदल टाईप आहे. आता तुम्ही बघितलं असं राज अडकला होता. तर आपल्याकडे अजून एक आहे नदीचं पांट्यावर बोलतात त्याला, पांट्यावर. तुम्हाला तिकडे घेऊन जाईन. तिकडे तुम्हाला नदीचा चांगला व्ह्यू मिळेल. ही आहे पातळी आणि दुसरं एक पांट्यावर. हे आमच्या नदीचे ब्रांचेस आहेत. हे आमच्या नदीचे ब्रांचेस आहेत. पातळीत, पांट्यावर. अजून काय काय रे? वीर. हा, विहिरीकडे अजून एवढीच नदी आहे. आणि तो लास्ट आहे त्याला काय बोलतात? लास्ट लाईफ फर्स्ट ते उंबड. उंबरड आहे. एक उंबरड आहे. असे टोटल 4 पार्ट आहेत, 4 ब्रांच आहेत आपल्या नदीचे. तर त्यापैकी मी एका ब्रांच मध्ये आलोय पातळीत. आणि नेक्स्ट आपण जाणार आहोत पांट्यावर. तर मित्रांनो आता मी तुम्हाला नेत आहे विहिरीक. ही आता आपली पातळी आणि आता ही आता आली पाताळी. आता नेक्स्ट जे तुम्हाला बोलतो विहिरीकडे. हा एकटा जाऊ शकत नाही. तिथं लय भूतान नाही, जागा आहे. एकटा तर मी इकडे पण नव्हतो येऊ शकत. तर मित्रांनो आताच दम लागलाय आणि तुम्ही बघितलं केवढं उतरून आलोय. आता तेवढंच परत चढायचं आहे. हे बघा ब्लॅक कमांडो फुल सिक्युरिटी आहे. बघा राईट, लेफ्ट, बॅक, बिहाइंड, अप, डाऊन सगळीकडून आम्हाला सिक्युरिटी आहे ब्लॅक कमांडोची. चला मग आपण वाटेला लागू. राज चल पुढे चल. जेवढं आलंय तेवढं चालायचं रे मित्रांनो. दमलोय. आताच दम निघालाय. इकडे मध्ये झाड पडलेलं आहे. पाय झालेत खराब. थोडं मी पण दलदल मध्ये पाय टाकला. तसं पुढे आहे आपला धबधबा. लाईट व्हर्जन आहे धबधब्याचा. तिकडे जाऊन पाय धुवू. ओके, तर राजने पाय धुवून घेतलेत. बघू शकता जंगल. आता मी तुम्हाला नेत आहे विहिरीक. तिथं बघण्यासारखा स्पॉट एक नंबर आहे. डेंजर स्पॉट आहे. येस, तर आपण चालू विहिरीकडे आणि डेंजर स्पॉट आहे. बघूया ह्याच्यापेक्षा डेंजर आहे काय रे? हा, ह्याच्यापेक्षा डेंजर आहे. शपथ मित्रांनो, ह्याच्यापेक्षा पण डेंजर आहे. काय असेल काय माहिती. चला जाऊ. मित्रांनो जाम दम लागलाय. चालवत नाही. चालायला काय ना, दगडी आहेत, स्लिपरी आहेत, प्लस आधी मध्ये चिखल आहे. तो थोडा पाय ना सांभाळून टाकावा लागतोय. एकदा पाय घसरला ना झालं, भारी पडली नदी. राज बघा कसा स्पीड मध्ये आणि आपल्या पुढे पुढे धावतोय. त्यांना काय सवय आहे. आणि मित्रांनो अजून एक सांगायचं राहिलं, हा राज आहे ना चांगल्या प्रकारे मासे मारतो. येस, मासे मारतो तो राज. आता आहे पॉसिबल? हा, मासे मारणं पॉसिबल आहे. हा,
मारणार आहेस? चल मग. चला तर मित्रांनो, अजून एक नवीन युनिक व्हिडिओ मध्ये शूट करूया. राज मासे कसे मारतो. तर आता मी तुम्हाला विहिरीकडे नेत आहे. तिथं लय भूतांची जागा डेंजर आहे. तर रात्रीचं तर मी तर जाऊ नाही शकणार. अरे मी दिवसाचं जाऊ नाही शकणार, तुम्हाला रात्रीचं काय घेऊन जाणार आहेस? तर तिथं आवाज बिवाज येतो भूता बितांचा. भूतांचा. चला. तर मी एकदा एकटा रात्री दुपारचा गेलेलो, तर वरनं एक दगड आली. मला तर वाटलं मी घाबरलो आणि घरात आलेलो. पण बघा झेड सिक्युरिटी. मित्रांनो, तुम्ही माझा श्वास ऐकू शकता. खूप भारी पडतंय हो. नाही जमतच आहे. आता परत चालू विहिरीकडे. विहिरीकडे पण सेम आहे. जेवढं उतरायचंय तेवढंच चढायचंय. त्यात आमचं नशीब चांगलं की पाऊस नाही. तुम्हाला ऍटलिस्ट चांगल्या प्रकारे मला दाखवता तरी आलं. फायनली मित्रांनो, पातळीचा भाग कंप्लीट करून आम्ही सरफेसला पोहोचलो आहे. आता तर तुम्हाला डेंजर भाग बघायला मिळणार आहे विहिरीत. बघा इथे हार्टबीट माझे वाढलेच आणि अजून त्यामध्ये डेंजर बघायला मिळणार आहे, भूत बघायला मिळणार आहे. तर आता अशा पाऊस प्रकारे आपल्या पावसाचं आगमन झालेलं आहे. नशीब राजने छत्री घेतली होती. मी त्याला बोलतो काही गरज नाही. पाऊस चालू झाला आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आशा करतो की आपल्या नदीकडील पादरी भाग तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ मोठा होईल त्या कारणास्तव विहिरीकडील भाग हे तुम्हाला आपली नदी भाग 2 यामध्ये बघता येईल. नदीकडील भाग 1 म्हणजेच पातळी भाग आपल्याला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच भाग 2 मध्ये. धन्यवाद.